मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा बीड जिल्हा दौरा आहे आणि आगामी विधानसभा निवडणुकीवर राज ठाकरे यांचं लक्ष आहे असंच आता म्हणलं तर वावगं ठरणार नाही. माझ्यासोबत जिल्हा प्रमुख आहे सुमन दस. काय सांगाल, राज ठाकरे इथं येत आहेत, काय नेमकं विजन असेल? आगामी जे विधानसभेची निवडणूक आहे त्या पार्श्वभूमीवरती राजसाहेबांचा हा दौरा महाराष्ट्र दौरा आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून साहेब बीड जिल्ह्यामध्ये येत आहेत. बीड जिल्ह्यामधील 6 विधानसभा आणि त्या अनुषंगाने उमेदवारांची चाचपणी आणि पदाधिकाऱ्यांसोबत संवाद ह्या दृष्टिकोनातनं साहेबांनी ह्या बैठकीचे आयोजन केलेलं आहे. 10 ऑगस्ट रोजी राजसाहेब या ठिकाणी मुक्कामाला येतील. 11 ऑगस्टला दिवसभर बीड जिल्ह्यातील पदाधिकारी त्याचबरोबर जे इच्छुक उमेदवार आहेत ते पक्षातले देखील आणि इतर पक्षातले देखील, म्हणजे ज्यांना कोणाला राजसाहेबांच्या विचारावरती विश्वास आहे, साहेबांच्या नेतृत्वावरती विश्वास आहे आणि विकासात्मक विचारावरती ज्यांना विश्वास आहे अशा इतर पक्षातील किंवा इच्छुक जे जे काही उमेदवार असतील, इतर पक्षातले असतील अपक्ष, त्या सर्वांच्या देखील भेटी राजसाहेब घेणार आहेत. सुरुवात सुरुवात परळीपासून करताय. परळी मुख्य आकर्षण आहे का, मुख्य विजन आहे का, मुंडे विरुद्ध काही रणनीती सुरू आहे का? नाही, परभणीवरनं राजसाहेब येत आहेत. येताना परळीला दर्शन घेतील वैद्यनाथाचं. त्याचबरोबर अंबाजोगाई केज मार्गे बीडला मुक्कामी येतील आणि जे काही विजन आहेत किंवा ते परळीच्या बाबतीत असेल किंवा बीडच्या बाबतीत जे काही निर्णय घ्यायचे ते साहेब 100% घेतील आणि आम्हाला विश्वास आहे की राजसाहेब योग्य निर्णय घेतील काय ते सर्व. नवीन चेहऱ्याला काही संधी मिळेल उद्याच्या राज ठाकरेंच्या या दरम्यान, भेटीगाठी दरम्यान? निवडणुकीसाठीच म्हणतोय ना आपण. हा, नक्कीच. म्हणजे साहेबांनी मागच्या आठवड्यामध्ये आमची मुंबईमध्ये बैठक घेतली, एक मेळावा घेतला आणि त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की काही गुप्त निरीक्षक देखील आमच्या पक्षाचे मागच्या महिन्याभरामध्ये या ठिकाणी येऊन गेलेले आहेत की विधानसभेवाईज आढावा घेतलाय त्यांनी आणि त्याच्यानंतर परवा दिवशी पक्षाचे निरीक्षक बीड जिल्ह्यामध्ये येऊन गेले आणि आता ह्या सर्व माध्यमातून आता राजसाहेब स्वतः येत आहेत. त्याच्यामुळे एक विश्वास आहे की स्वबळावरती राजसाहेबांनी जो नारा दिलेला आहे त्या पद्धतीनं कामकाज चाललेलं आहे, याचा आनंद आम्हाला देखील आहे. आणि आता महाराष्ट्राची जी एकंदरीत परिस्थिती बघितली तुम्ही, युती आणि आघाडीच्या राजकारणामध्ये जो चिखल झालेला आहे ह्याच्यामधनं नागरिकांना देखील एक कुठेतरी विश्वास वाटतो की राजसाहेबांची मनसे आणि राजसाहेब कुठेतरी महाराष्ट्राबद्दल चांगल्या विकासात्मक गोष्टी घडवून आणू शकतात. त्याच्यामुळे लोकही आम्हाला साथ देतील यावेळेस. बीड मधलं क्षीरसागर कुटुंब असेल, पंडित असतील, धस असतील आणि आता धनंजय मुंडे असतील, आव्हान असेल मनसेसाठी? नाही, 100% आता हे बघा, हे प्रस्थापित लोक आहेत. स्वाभाविक आहे, वर्षानुवर्षे त्यांचं या भागामध्ये सत्ता राहिलेली. बीड असेल, सर्वात जास्त इच्छुक उमेदवार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये देखील बीडमध्ये आहेत, आष्टी पाटोद्यामध्ये आहेत, गेवराईमध्ये देखील आहेत, परळीमध्ये देखील निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली. केजमध्ये आमच्या पक्षाचे तर लोक आहेतच, परंतु इतर जे काही अजून त्या ठिकाणी तयारी करणारे लोक त्यांनी देखील त्या ठिकाणी आमच्याकडे इच्छा व्यक्त केली की आम्हाला मनसेमधनं आमचा विचार करण्यात यावा. आता ह्या सर्व गोष्टींचा जो निर्णय आहे किंवा जो अंतिम निर्णय तो सन्माननीय राजसाहेब ठाकरे घेतील. लोकसभेमध्ये जर बघितलं बीडमध्ये की जाती समीकरणावर सगळ्यात जास्त भर देण्यात आलं, त्या पद्धतीनं तुम्ही उमेदवार किंवा त्या पद्धतीने व्यूहरचना करताय का? नाही. मुळात राजसाहेबांचा विचार हा जातीपातीच्या पलीकडे विकासात्मक विचार आणि महाराष्ट्राचा विचार करून राजसाहेब चाललेले. जातीपातीचे गणित जुळवणारा नेता आमचा नाहीये. त्याच्यामुळं आज या ठिकाणी तुमच्याही लक्षामध्ये येईल की ज्यावेळेस राजसाहेब बीडमध्ये येतील त्यावेळेस कुठल्या विशिष्ट एका जातीचे लोक नसतील, सर्व जातीचे लोक सोबत आहेत साहेबांच्या. आणि इतर जे पक्षातनं पण किंवा इतर इच्छुक उमेदवार ते देखील वेगवेगळ्या जातीचे लोक आहेत. सध्या ही भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी, शरद पवारांची राष्ट्रवादी ह्यांनी जो महाराष्ट्रामध्ये जो चिखल चालवलाय जातीवादाच्या नावाखाली, हा थोडासा न पटणार आहे. साहेबांनाही ते पटत नाही. त्याच्यामुळं लोकांची देखील नजर आता राजसाहेबांकडे आहे की आता ते कशा पद्धतीनं महाराष्ट्राच्या समोर येत आहेत. अजित पवार गटाची राष्ट्रवादी असेल आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना दोघांमध्ये जर युती झाली तर बीड विधानसभेमध्ये कोणत्या जागावरती तुम्ही मागणी करणार, किती जागावरती मागणी करणार? आता हे पहा, अजित पवारांची राष्ट्रवादी आणि मनसेची युती होईल का नाही हा येणाऱ्या आगामी काही दिवसामध्ये हा सगळं युतीचं आघाडीचं आमचं जे काय असतं, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं जे काही ध्येय धोरण आहे की जे निर्णय असतात ते आम्ही कोणच घेऊ शकत नाही, ते सर्व सन्मान्य राजसाहेब घेतात. आणि आम्हाला एक विश्वास आहे की ज्या ज्या ठिकाणी राजसाहेबांची जर उद्या इन केस कुठे युती झाली समजा, तर राजसाहेब आमच्या पदाधिकाऱ्यांना 100% न्याय देणार आहेत ना, की असं नाही होणार की एखाद्या ठिकाणी नुसते आम्ही युती झाली आणि त्यांच्या सोबत नाहीत. तर साहेब आमच्यासाठी त्या सगळं जागा जिथं जिथं आमची ताकद आहे ते सोडून 100% घेतील जर युती झाली तर. परंतु युतीचा सर्वस्वी निर्णय हा सन्मान्य राजसाहेब ठाकरे घेतील. परळी असेल, बीड असेल किंवा खेड मतदारसंघ असेल जेथून तुम्ही प्रतिनिधित्व करता, तर यामध्ये परळी किंवा बीड हे दोन्ही मतदारसंघापैकी कुठल्या मतदारसंघावर तुम्ही दावा करता?
नाही, माझी निवड ह्या भागामध्ये ह्या बीड विधानसभेच्या जिल्हाध्यक्ष म्हणून मागच्या 3 महिन्यापूर्वी झालेली आणि त्याच दृष्टिकोनातून आम्ही रणनीती आखतोय की बीड विधानसभेमध्ये एक तरुण, म्हणजे मी तर तरुण आहेच, परंतु सन्मान्य साहेबांची देखील इच्छा आहे की बीड शहर म्हणजे जिल्ह्याचं ठिकाण आहे. त्याच्यामुळे साहेबांनी जर संधी दिली तर 100% निवडणुकीची तयारी मी तर करणारच आहे आणि करतोयच. आणि पाहूया आता साहेब काय आदेश देतील आम्हाला त्याबद्दल. आणि एक लक्षात घ्या, इथले जे पारंपरिक क्षीरसागर कुटुंब असेल किंवा ते जे उमेदवार समोरच्या पार्टीचे असतात ते पूर्ण मॅनेजमेंटचा खेळ ह्या बीड विधानसभेमध्ये चालतो. परंतु महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा जर मीच नाही कोणी जरी उमेदवार आला तरी तो ताकदीने निवडणूक लढवणार, राजसाहेबांचं स्वतः लक्ष असणार, एवढं मी आज या माध्यमातून तुम्हाला निश्चित सांगतो. मंत्री धनंजय मुंडे यांना आव्हान म्हणायचं आता? नाही, ते राजसाहेब ठरवतील. त्यांना आव्हान, महाराष्ट्रात त्यांनी जर स्वबळावरती लढण्याचा विचार केला असेल तर ते धनंजय मुंडे साहेबच नाही परंतु सगळ्यांसाठीच आव्हान असू शकतं. असं नाहीये की एक लक्षात घ्या ना, स्वबळावरती आता ते लढतायत समोरचे कसे. आणि विशिष्ट एक बीड जिल्ह्यामध्ये धनंजय मुंडे साहेब किंवा इतर क्षीरसागर कुटुंब, आगर पंडित कुटुंब म्हणून आम्ही बघत नाही. एक आमचा पक्ष, आमचं प्रतिनिधी त्या ठिकाणी पाहिजेत म्हणून आम्ही निवडणूक लढवणं हा आमचा अधिकार आहे. त्याच्यामुळे कुणाचं नुकसान, कुणाचा फायदा हे भविष्यामध्ये समजेल. युती जर झालीच नाही किंवा तुम्ही भाजपापासून जर बाजूला आलात तर 6च्या 6 मतदारसंघामध्ये तुम्ही उमेदवार उभे करणार? 100% तीच तयारी चालू आहे. त्याच्यासाठीच ह्या सर्व बैठका चालू आहेत. राजसाहेबही त्याच्यासाठीच येत आहेत. आमच्याकडं मागच्या 3 दिवसापूर्वी पक्षाचे निरीक्षक 6च्या 6 विधानसभा मतदारसंघामध्ये गेलेले. तिथं पक्षाच्या नेत्यांना तर भेटलेतच, पदाधिकाऱ्यांना, परंतु इतर पक्षातील पण जे नाराज गट आहेत, समजून घ्या आता पक्ष 6 पक्ष झालेत आणि उमेदवार कोणी कुठले 2च उभा राहणार, मग बाकीच्या 4 लोकांनी करायचं काय? मग ज्यांना आमच्या विचारांची पसंती आहे किंवा ज्यांना आमचे विचार पटतात अशा लोकांचं आम्ही स्वागत करू ना 100%. नक्कीच हे होते सुमंत धस. आता 10 आणि 11 तारखेला मनशाध्यक्ष राज ठाकरे यांचा दौरा सुरू आहे आणि या दौऱ्यादरम्यान 6च्या 6 विधानसभा जागेवरती त्यांनी दावा केलेला आहे. युती असेल किंवा युतीच्या बाहेर असेल, मात्र 6 मतदारसंघावर आम्ही जो आहे तो उमेदवार देणार आहोत. खास करून परळी आणि बीडवर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं मोठं लक्ष वेधल्याचं पाहायला मिळतंय. कॅमेरा पर्सन ज्ञानेश्वर वायबशेसह मी महेंद्र कुमार मुधोळकर, TV9 मराठी, बीड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.